नमस्कार मित्रांनो, मी गोपाळ डाकेबळे। मित्रांनो, बांधकाम कामगारांना खुश खबर आहे। बांधकाम कामगाराच्या ज्या योजना आहे ज्यामध्ये मित्रांनो नवीन नोंदणी, नूतनीकरण किंवा क्लेम असेल ते आता पूर्वीसारख्या ऑनलाईन पद्धतीने सुरू झालेल्या आहेत। मित्रांनो, तुम्ही कुठेही घर बसल्या सुद्धा मित्रांनो ऑनलाईन अर्ज करू शकता। पण मित्रांनो, यामध्ये मंडळाने एक नवीन अट घातलेली आहे। ती कोणती अट आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच प्रकारचे माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती। तर मित्रांनो, mahabivocw.in या वेबसाईटवर आल्याच्या नंतर मित्रांनो इथे आपण पाहू शकता एक नोटीस लागलेली आहे। नोटीस मध्ये मित्रांनो पाहू शकता, मंडळाच्या आदेशानुसार दिनांक 5 फेब्रुवारी 2025 पासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एंट्रीचे काम बंद करण्यात येत आहे। बांधकाम कामगार आपले नोंदणी, नूतनीकरण व लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतील। म्हणजेच मित्रांनो, जे तालुका सुविधा केंद्रामध्ये ऑनलाईन अर्ज भरणं जे सुरू केले होते ते आता बंद करण्यात आलेले आहे। मित्रांनो, 5 तारखेपासून आता कामगार जे आहे ते आपल्या सोयीनुसार कुठेही म्हणजे मित्रांनो CSA केंद्रावर, एखाद्या ऑनलाईन सेंटरवर किंवा मित्रांनो जे आपले सरकार सेवा केंद्र आहे तिथे सुद्धा जाऊन मित्रांनो आपण आपले नवीन नोंदणी, नूतनीकरण किंवा लाभाचे अर्ज जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने आता बाहेर भरू शकणार आहात। अर्ज भरल्यानंतर कागदपत्राच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागेल। महत्त्वाचा मित्रांनो इथे एक बदल करण्यात आलेला आहे। आता फक्त ऑनलाईन अर्ज भरून होणार नाही। ऑनलाईन अर्ज भरल्याच्या नंतर जे कागद तुम्ही अपलोड केलेले आहे मित्रांनो, जे सर्व कागद घेऊन तुम्हाला जे तालुका केंद्र आहे तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी तिथे जाऊन तुम्हाला तुमच्या कागदपत्राची पडताळणी सुद्धा करावी लागणार आहे। त्यानंतर 6 फेब्रुवारी 2025 पासून या तारखा निवडण्याची सुविधा सुद्धा दिलेली आहे। निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रासह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहावे लागेल। ठरलेल्या तारखेस व ठिकाणी हजर न राहिल्यास अर्ज जो आहे तो नामंजूर करण्यात येतील। तर मित्रांनो, 6 फेब्रुवारी 2025 पासून या तारखा ज्या आहेत त्या तुम्हाला निवडाव्या लागणार आहे। कोणत्या तारखेला मित्रांनो तुमचं रिकाम पण असेल त्या तारखेला तुम्ही इथं जाऊन मित्रांनो तुमचे कागदपत्र व्हेरिफिकेशन करायचं आहे। जर का मित्रांनो तुम्ही या तारखेला तिथं हजर राहिले नाही तर मित्रांनो तुमचा जो अर्ज आहे, तुम्ही ऑनलाईन अर्ज जो केला तो अर्ज नामंजूर करण्यात येईल। तशाच प्रकारे मित्रांनो खाली सुद्धा एक महत्त्वाची इथं मित्रांनो एक नोटीस आहे। लाभाच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी जागा व तारीख निवडण्यासंदर्भात। म्हणजे मित्रांनो, जे लाभाचे अर्ज या अगोदर तुम्ही केलेले असतील, जे तारखा तुम्ही निवडलेल्या असतील त्या तारखा मित्रांनो आता इथं रद्द करण्यात आलेल्या आहे। पाहू शकता इथं ज्या लोकांनी IWBMS प्रणालीमध्ये कागदपत्राच्या पडताळणीसाठी अगोदरच तारीख घेतलेली आहे त्यांनी ती तारीख रद्द करण्यात आलेली आहे। आता ते कामगार भरलेल्या लाभाच्या अर्जाच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंकवरून नवीन तारीख निवडू शकतात। रद्द झालेल्या तारखेऐवजी नवीन तारीख निवडण्यासाठी चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट या बटनावर क्लिक करायचं आहे। म्हणजेच मित्रांनो पोर्टलवर त्यांनी चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट या नावाचं एक टॅब जे आहे ते नवीन आलेलं आहे पोर्टलवरती। या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर सिस्टीम तुमच्या नोंदणी क्रमांक विचारेल। नोंदणी क्रमांक भरल्यानंतर रजिस्टर मोबाईलवरती एक OTP येईल। OTP पडताळल्यानंतर तुम्हाला ज्या लाभाच्या अर्जाची तारीख बदलायची आहे त्याचा पोचपावती क्रमांक भरायचा आहे आणि त्यानंतर कागदपत्राच्या पडताळणीसाठी जागा आणि दिनांक तुम्हाला तो निवडायचा आहे। त्यानंतर अर्ज प्रणालीमध्ये जे आहे ते सबमिट होणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही शिष्यवृत्तीसाठी किंवा कुठल्याही डिलिव्हरीसाठी कुठल्याही प्रकारचा क्लेम अगोदर ती केलेला असेल, तुम्हाला जी तारीख भेटलेली असेल तर ती तारीख आता रद्द झालेली आहे। तुम्हाला पुन्हा एकदा नवीन तारीख इथं घ्यायची आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो बांधकाम कामगाराची साईट जी आहे ती आता सुरू झालेली आहे। तुम्ही घर बसल्या सुद्धा मित्रांनो ऑनलाईन करू शकता। मात्र मित्रांनो तुम्हाला आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जावं लागणार आहे। तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह। तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।